खूप लोकांचं असं म्हणणं असतं की आम्ही जेव्हा चांगला विचार करतो, चांगलं बोलतो मॅनिफेस्टेशनसाठी, पण आमच्या मनामध्ये वाईट विचार येतातच, चुकीचे विचार येतातच. मग हे कसे थांबवायचे? तर मी याच्यावर एक तुम्हाला खूप छान उदाहरण देते. तुमच्या डोक्यावरनं जेव्हा पक्षी जातो तेव्हा तुम्ही त्याला उडायचं थांबवता का? नाही ना, त्याला उडू देता ना, बरोबर. पण तुम्ही त्याला त्याचं घरटं तुमच्या डोक्यावर बांधू देता का? नाही ना, बरोबर. मग विचारांचं तसंच आहे. विचारांना तुमच्या डोक्यातून येऊन जायचे तर येऊन जाऊ द्या, फक्त त्याला घर करू देऊ नका. हे तुमच्याच हातात आहे. पण कसं होतं, जेवढी गोष्ट वाईट तुम्ही फोर्सफुली थांबवायचा प्रयत्न करता तर ती तेवढ्याच तीव्रतेने तुमच्यावर अटॅक करते. त्याच्यामुळे ती गोष्ट येऊन जाऊ द्या, पास होऊन जाऊ द्या, म्हणजे तुम्हाला मोकळं हलकं होईल. थांबवू नका, अडवू नका, फक्त त्याला घर करू देऊ नका. येऊन जा रे बाबा, विचार येणार, 100% येणार. आणि मी तुम्हाला सांगते, पृथ्वी तलावर जेवढे मनुष्य आहेत तर प्रत्येकाला 90% हे वाईट विचार येतात, 10% खूप चांगले विचार येतात. तुम्ही मी वेगळे नाही आहोत. पण हे आपल्याला कळलं पाहिजे की कुठल्या विचारांना घर करू द्यायचं आहे आणि कुठल्या विचारांना जा म्हणायचं आहे. येते लक्षात? सगळ्या गोष्टी सोप्या आहेत केल्या तर, पण ज्याला कारणं द्यायची तो कारणच देत राहणार आणि ज्याला करायचे तो करून पुढे निघूनही जाणार. तुम्ही बघा, तुमच्या आजूबाजूला खूप असे लोक आहेत की जे प्रचंड सक्सेस आहेत. का? त्यांनी त्यांचा माइंडसेट तसा केला आहे. त्यांना वाईट विचार येत नसतील, 100% येत असतील, पण ते त्या विचारांचं घर डोक्यात करून घेत नाही. ते त्याच्यावर मार्ग काढतात, अडचणींवर मार्ग काढतात, विचारांवर मार्ग काढतात. तुम्हाला पण ते शक्य आहे. तुम्ही करा चांगला विचार, वाईट विचार येऊन जाऊ द्या. मग बघा, मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्यासाठी कसं काम करत आहे. अगदी चमत्कारासारखं काम करेल. 100% करून बघा. कुठल्याच विचारांना थांबू नका, येऊन जाऊ द्या. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.